सांगलीमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्यांनी धुतल्याने त्याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्यांनी धुतले आहेत। हे संस्कृती महाराष्ट्राची नाही, त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि महिला प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वातीताई बोलताना म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले आहेत, यांचे थोडं आत्मचिंतन करावं आणि नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले हे अत्यंत निषेधार्थ आहे आणि ही काँग्रेसची संस्कृती आहे। येत्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्याकडून सुद्धा पाय धुवून घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे आज निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, अश्विनी तारळेकर, गंगा तिडके, ललिता कांबळे, पूजा कुकडे, लीना सावर्डेकर, अमित देसाई, प्रथमेश वैद्य आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी सांगलीच्या वतीनं आज आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध केलेला आहे, त्यांचा धिक्कार केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्यांनी आपले चिखलाने माखलेले पाय आपल्या कार्यकर्त्यांकडून धुवून घेतलेले आहेत। ही परंपरा कुणाची आहे तर काँग्रेसची परंपरा आहे, नेहरू गांधी घराण्याची परंपरा आहे आणि त्यामुळं कायमस्वरूपी लोकांना, नागरिकांना, देशवासियांना आपल्या पायाखाली ठेवणं, आपले गुलाम बनवणं, त्यामुळंच त्यांच्या पक्षातले असणारे नाना पटोले यांनी देखील अशीच कृती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे। परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडंफार यश मिळाल्यानंतर अर्ध्या हळकुंटानं पिवळे झालेले हे काँग्रेसवाले यांच्या डोक्यामध्ये इतकी हवा चढलेली आहे की त्यांनी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुतलेले आहेत। म्हणजेच आपण आज बघतो की भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि काँग्रेस पक्ष याच्यामधला फरक आपल्याला जाणून दिसतो। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला महत्त्व आहे, कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो, कार्यकर्त्याला खुर्ची दिली जाते आणि कार्यकर्त्या हाच मुख्य भाग घेऊन काम केलं जातं। नेता हा कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांना किंमत देतो, परंतु आज आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले जातात। म्हणजे यापुढं देखील हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातल्या आणि तमाम देशवासियांनी लक्षात ठेवावं की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या पक्षाच्या बाजूनी जावं, काँग्रेस का भारतीय जनता पार्टी। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये यांच्या डोक्यात शिरलेली हवा ही लोकांना पायदळीत उडवणार आहे, म्हणून त्यांचा आज मी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे। आज भारतीय जनता पार्टी सांगली युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांचा धिक्कार केलेला आहे। याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले। खरं तर स्वातीताईंनी सांगितलेल्याप्रमाणे यांची ही परंपरा आहे की कार्यकर्त्यांना कमी समजून पाय धुवून घेण्याची। तिथंच आपण आपले लाडके पंतप्रधान यांनी ज्यांनी काम केलं, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतलेत, हे आपण बघितलेलं आहे आणि ही परंपरा आमच्या भारतीय जनता पार्टीची आहे। जे काम करतात, कष्टाळू आहेत, त्यांचे पाय धुतले जातात। अशी ही परंपरा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जपतात। अशी नाना पटोले यांनी स्वतः पाय धुवून घेतले आपल्या कार्यकर्त्यांकडून। याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचा तीव्र निषेध करतो आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचबरोबर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचबरोबर आमच्या प्रदेशाच्या सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे अध्यक्ष जंगसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमचे सर्व नेते, शेखरसाहेब इनामदार, आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा आज आम्ही निषेधाचं आंदोलन केलेलं आहे आणि यासाठी आम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप सगळेजण येऊन या निषेधामध्ये सामील झालेले आहेत आणि असं आंदोलन आम्ही नेहमीच करत राहू। ज्यातील असे विरोधाभासी घटना घडतील त्यावेळेस आम्ही नेहमीच आंदोलन करत राहू, असं आम्ही त्यांना या शब्दात आम्ही त्यांना सांगू इच्छितो।